नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी बोर्ड परीक्षा सराव पेपर 2021-22 साठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित असा 12वी राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका बोर्ड पेपर आदर्श उत्तरासह आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा ऑनलाईन लेक्चर आपण ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहतात. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण या ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपल्याला 12वी बोर्ड परीक्षेचे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, सराव पेपर्स आपल्याला पाहायला मिळतील. तर चला पाहूया आजच्या या ऑनलाईन लेक्चरवर मध्ये 12वी राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा पेपर अगदी उत्तरासह शेवटपर्यंत पहा. प्रश्न 1 आहे. अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. तंत्रज्ञानातील सर्वात महत्वाची क्रांती इंटरनेटची आहे. उत्तरासह आहे. इंटरनेट अधोरेखित केलंय. दुसरी रिकामी जागा आहे. भारतात 1953 साली केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली. विकासाभिमुख प्रशासनातील लोक प्रशासनात नागरिकाची भूमिका महत्वाची असते. 2008 मध्ये भारत आणि अमेरिका देशात नागरी आण्विक सहकार्य करार झाला. भारताचा सध्याचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो. प्रश्न 1 ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहायचंय. अमेरिका विकसित राष्ट्र बिमस्टेक्स स्थापना 1997, माद्रिद हल्ला 2004. भारत विकसनशील राष्ट्र ब्रिक्स स्थापना 2009, लंडन हल्ला. पाकिस्तान अविकसित राष्ट्र शांघाय सहकार्य संघटना 2001, मुंबईवर हल्ला. तर यांच्या समोरासमोर दुरुस्त करून लिहिलेली आहे. प्रश्न 1 दिलेल्या पर्यायापैकी योग्य कारण निवडून विधानं पूर्ण करायची. आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कारण औद्योगिक क्रांती, राजकीय क्रांती की कंटेनर कार्गोची क्रांती. तर कंटेनर कार्गोची क्रांती. चारू मुजुमदार या संघटनेशी निगडीत आहेत. आसाम तेल कोंडी नक्षलवाद चळवळ की हिजबुल मुजाहिदीन. तर नक्षलवाद चळवळ. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे लोकांच्या वैयक्तिक जीवनावर खालील प्रभाव पडलेला दिसून येतो. रोजगारात घट, नकारात्मक जीवनशैली की खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाले. खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाले. चौथी आहे. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सामंजस्याची व सहकार्याची भावना वाढीस लावण्यासाठी खालील संघटनेची स्थापना करण्यात आली. G20 की सार्क की युरोपीय संघ. तर सार्क योग्य आहे. प्रश्न 1 ड आहे. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहायची. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. तर त्यापुढे उत्तर आहे बहुराष्ट्रीय कंपनी. भारतीय स्वातंत्र्यानंतरचे सर्वात पहिले आव्हान संस्थानांचं विलिनीकरण. आपल्या भोवताली असणारे वातावरण सजीव आणि निर्जीव सृष्टीला पर्यावरण म्हणतात. अनुसूचित जमाती अधिकारांसाठी काम करणारा आयोग राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. त्यानंतर प्रश्न 1 ई आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. विधानमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था. भांडवलशाही. बरोबर, भांडवलशाही. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, भाषावाद, लोकशाही मूल्य. तर यामध्ये वेगळा गटात न बसणारा भाषावाद. हवामान बदल, प्रदूषण, पाण्याची कमतरता आणि वनीकरण. यामध्ये वनीकरण हा वेगळा शब्द आहे. अमेरिका, रशिया, नेपाळ, चीन. यामध्ये नेपाळ वेगळा आहे. प्रश्न 2 अ आहे. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.
भारताच्या सीमेलगतचे देश पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि चीन हे आहेत. शेंगेन क्षेत्र जे आहे त्याद्वारे हा जो युरोपीय खंडाचा नकाशा आहे, या शेंगेन क्षेत्रामध्ये जेवढा भाग येतो, युनियनचे जे सदस्य आहेत त्याला सूचीमध्ये दाखवलेल्या या रंगाने दाखवलेला आहे. हा रंग युरोपीय संघामध्ये शेंगेन क्षेत्रामध्ये आलेले आहेत सदस्य. शेंगेनचे सदस्य नसलेले जे आहेत त्यांचा रंग हा आहे आणि युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले शेंगेनचे जे सदस्य आहेत ते हे आहेत. तर अशा पद्धतीने यावरून या नकाशाचा अभ्यास करून आपल्याला काही उत्तर द्यायचे. नकाशाचं निरीक्षण करून शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 2 देशांची नावं लिहा. तर आपण स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, जर्मनी यापैकी 2 देशांची नावे. शेंगेन सदस्य नसलेले युरोपियन युनियनचे 2 देश बेलारूस, युक्रेन, सर्बिया आणि युनायटेड किंगडम. नॉर्वे आणि रुमानिया देश कोणत्या देशात आहेत? तर पुढे दिलेला आहे प्रश्न 3. खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण लिहा. जागतिकीकरणामुळे रोजगारात वाढ झालेली दिसून येते. हे विधान बरोबर आहे. एवढं जर लिहिलं तर फक्त 1 गुण मिळेल. मात्र ते सकारण लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ते जर बरोबर आहे तर का योग्य आहे? तर खाली लिहिलेलं आहे पहा. 1990 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे खाजगी उद्योगात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. विविध उद्योगातील कुशल कामगारांचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होत आहे. प्रवासी वाहतूक, वितरण, खानपान इत्यादी सेवा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढलेल्या दिसून येतात. दुसरं दिलेलं आहे पहा. नक्षलवादी शांततेच्या मार्गाने आंदोलने करतात का? तर हे विधान चूक आहे. नक्षलवादी हिंसक मार्गाचा वापर करून आपली उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. 1980च्या दशकात या चळवळीने हिंसक रूप प्राप्त केले व त्यामुळे अनेक प्रदेशात अशांतता निर्माण झाली. तिसरं आहे सकारण. फादर्स डे, मदर्स डे ग्रामीण भागातही साजरे होत आहेत. हे विधान बरोबर आहे. सोशल मीडियामुळे व तसेच प्रसार माध्यमामुळे आपल्याला घर बसल्या जगात काय घडत आहे ते समजू शकते. याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. परिणामी वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसून येत आहे. या संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा प्रभाव वाढत असलेला दिसून येतो आणि साहजिकच लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. भारतमाला योजनेत रस्त्याचा व्यापक विकास अपेक्षित आहे. हे विधान चूक आहे. तर 7,500 किलोमीटर समुद्रकिनारा आणि 14,500 किलोमीटरचे जलमार्ग आणि हिंदी महासागरातील सामरिक स्थानाचा उपयोग करण्यासाठी भारताने सागरमाला ही बंदराधारित विकास योजना आखलेली आहे. तसेच त्याला पूरक अशी भारतमाला ही योजनाही आखलेली आहे. 5वा आहे शेंगेन व्हिसा पात्र व्यक्तीस कोणत्याही देशात 100 दिवसासाठी व्यवसाय किंवा पर्यटन हेतूने वास्तव्य करता येते. तर हे विधान चूक आहे. 1985 साली लक्झेंबर्ग देशातील शेंगेन या खेडेगावात करण्यात आलेल्या कराराद्वारे सर्व सदस्य देशातील अंतर्गत सीमारेषा मुक्त करण्यात आल्या आणि शेंगेन व्हिसापात्र व्यक्ती शेंगेन क्षेत्रातील 26 देशापैकी कोणत्याही देशात 90 दिवसासाठी व्यवसाय किंवा पर्यटन हेतूने वास्तव्य करता येते. 6वं दिले पहा. भारताचे पूर्वेकडील देशाशी संबंध दुरावलेले आहेत. हे विधान चूक आहे. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता यांचा भाग म्हणून भारताने या क्षेत्रातील देशांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये सिंगापूर, मलेशिया, जपान, थायलंड आणि इंडोनेशिया बरोबरील संबंध आता सुधारलेले आहेत. 7वा 1991 नंतरही भारताने विकासाचे समाजवादी प्रतिमान कायम ठेवलेले आहे. हे विधान चूक आहे. तर 1990 पर्यंत विकास साधण्याचा दृष्टिकोन पारंपरिक स्वरूपाचे होते. ते गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते. केवळ आर्थिक सुबत्ता वाढवणे व दरडोई उत्पन्नात वाढ अपेक्षित होती. मात्र 1990च्या नंतर काळात विकासाचा पर्यायी दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. त्यात विकासाची संकल्पना
समता, सहभाग, सबलीकरण तसेच शाश्वतता या तत्वांना महत्व दिले गेले. प्रश्न 4 दिलेला आहे पहा. खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. एक ध्रुवीय व्यवस्था आणि सॉफ्ट पॉवर याचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. 1990च्या नंतरच्या ज्या कालखंडामध्ये अमेरिका जगात एक प्रबळ राष्ट्र म्हणून प्रस्थापित झालं. त्यामुळे राजकीय व आर्थिक घटक प्रमुख होते. राजकीय दृष्ट्या पूर्व युरोपातील अनेक साम्यवादी देशांनी अमेरिकन उदारमतवादी लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे सार्वत्रिक मताधिकार, निपक्षपाती निवडणुका आणि कायद्याचे राज्य ही उदारमतवादी अमेरिकेच्या वर्चस्वाचा एक महत्वाचा पैलू अमेरिकन सॉफ्ट पॉवर आहे. कोणती आर्थिक आणि लष्करी ताकद न वापरता राजकारणातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एखाद्या देशाची क्षमता म्हणजे सॉफ्ट पॉवर. यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक साधनांचा वापर केला जातो. अमेरिका विविध घटकाद्वारे सॉफ्ट पॉवर वाढवत आहे. उदाहरणार्थ शैक्षणिक संधी व सुविधा, आंतरजाल म्हणजेच इंटरनेटद्वारे लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रसार, फूड चेन्स यामध्ये मॅकडोनाल्ड, सबवे, पिझ्झा हट, बर्गर किंग, कोका कोला, पेप्सी इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर जागतिकीकरण आणि मानवी हक्क. तर जागतिकीकरण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व राष्ट्रांनी एकच बाजारपेठ निर्माण करून तेथे जगातील साधन सामग्रीच्या आणि भांडवलांचा सुलभ पद्धतीने व्यवहार करणं. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील बाबींचा समावेश होतो. मुक्त बाजार व्यवस्थेत स्वीकार करणं, अर्थव्यवस्थेतील शासकीय नियंत्रण कमी करणं, सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय उपक्रमांचं खाजगीकरण करणं. जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये मानवी हक्क संरक्षण हा महत्वाचा मुद्दा निर्माण झालेला आहे. विकसित आणि विकसनशील देशात मानवी हक्क ही संकल्पना वेगवेगळ्या दृष्टीने पाहिली जाते. उदाहरणार्थ भारतासारख्या विकसनशील देशाने अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि इतर बाबींमध्ये सुधारणा केलेली आहे. त्यानंतर पर्यावरण आणि शाश्वतता. आपल्या सभोवती असणारे वातावरण म्हणजेच पर्यावरण. हवा, पाणी, वनस्पती, सजीव, निर्जीव वस्तू इत्यादींचा पर्यावरणात समावेश होतो. तर नैसर्गिक पर्यावरण नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण तयार होते. सजीव घटक कुठले आहेत? त्यामध्ये वनस्पती, प्राणी, पक्षी. निर्जीव घटक हवा, पाणी, खडक. मानव निर्मित पर्यावरण ज्या प्रदेशात चे परिवर्तन मानवाने शहरी भागात किंवा शेतीमध्ये केलेले आहे त्यास मानव निर्मित पर्यावरण म्हणतात. उदाहरणार्थ शेतीसाठी होणारा भूप्रदेशाचा वापर. पर्यावरणीय शाश्वतताची उद्देश आहेत नैसर्गिक संसाधनांचं संरक्षण करणं, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढणं, प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणं. उद्देश काय? आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा होय. आता राष्ट्र आणि राष्ट्रवाद. राष्ट्र म्हणजे काय? तर सांस्कृतिक एकता असलेला सामाजिक समूह. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची समान ओळख असणारे लोक आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याला आपण राष्ट्र असे म्हणतो. लोकसंख्या, सामूहिक ऐक्याची भावना आणि राजकीय वेगळेपणा ही राष्ट्राची प्रमुख वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. वांशिक, भौगोलिक, भाषिक, धार्मिक एकता तसेच समान हित संबंध हे राष्ट्राचे आधारभूत घटक आहेत. राष्ट्रवाद. प्रत्येक व्यक्तीला आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान असतो. या भावनेलाच आपण राष्ट्रवाद म्हणतो. आणि लोक आपल्या राष्ट्राशी भावनिक पातळीवर जोडलेले असतात. त्यातून त्यांच्यात राष्ट्राविषयी अभिमान निर्माण होतो. वसाहतवादास तसेच साम्राज्यवादास विरोध आणि विविधतेला प्रोत्साहन ही राष्ट्रवादाची वैशिष्ट्ये सांगता येतील. उदारमतवादी, परंपरावादी, प्रसारवादी असे राष्ट्रवादाचे प्रकार आपल्याला करता येतील. यानंतर शासकीय संस्था व बिगर शासकीय संस्था. शासनाची ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाद्वारे निर्माण करण्यात आलेले विविध विभाग म्हणजे शासकीय संस्था होय. या संस्था शासनाची धोरणे प्रत्यक्षात आणण्यात महत्वाची भूमिका पार पाडतात. बिगर शासकीय संस्था लोक प्रशासनात मोठी भूमिका बजावतात आणि शासनाचे कोणतेही अनुदान न घेता मानवतावादी हेतूने या संस्था कार्य करताना दिसून येतात. शासकीय संस्थांमधील आधुनिक बदलांमुळे लोक प्रशासनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदललेला असतो. शासकीय संस्थांमधील आधुनिक बदलांमुळे लोक प्रशासनाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला तर दप्तर, दिरंगाई, लाल फितीचा कारभार आणि भ्रष्टाचार अशी वैशिष्ट्ये असलेले पारंपरिक कालबाह्य प्रशासन बदलून त्या जागी
प्रतिसाद देणारे, जबाबदार, सहभाग वाहू देणारे, समतेवर आधारित लोक प्रशासन निर्माण झाले. यालाच आपण सुशासन म्हणूनही ओळखलं जाऊ शकतं. यानंतर आपल्याला 5वा प्रश्न पाहायचा आहे. खालील विषयावर तुमचं स्वतःचं मत व्यक्त करायचंय 25 ते 30 शब्दांमध्ये. 1990 नंतरच्या तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे लोकांच्या जीवनात बदल झालेला दिसून येतो. यावर लिहायचंय. 1990च्या दरम्यान मोबाईल, टेलिकॉम, फॅक्स, इंटरनेट, उपग्रह इत्यादीमुळे संपूर्ण जगातील लोकांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक जीवनामध्ये एक क्रांतिकारी बदल घडून आलेला आहे. याच दरम्यान भारतात CNN ने प्रवेश केला. तोपर्यंत भारतात फक्त दूरदर्शन हे एकच होतं. आपण फक्त मुंबई आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम बघू शकत होतो. पण नंतरच्या काळात भारतात अनेक खाजगी व सरकारी चॅनल्स सुरू झाले. डिश अँटेनाच्या सहाय्याने आपण विविध कार्यक्रम आता पाहू लागलो आहेत. याच काळात संप्रेषणाच्या विविध साधनात सुद्धा बदल होत गेले. लोक संपर्कासाठी फोनचा वापर करत होते, पण ते खूपच मर्यादित होतं. म्हणून दुसऱ्या शहरात फोन करण्यासाठी ट्रंक कॉल केले जायचे. त्याऐवजी STD कॉल्स मीन्स सबस्क्रायबर ट्रंक कॉल डायलिंग पद्धत सुरू झाली आणि सध्या आपण सर्वत्र आता मोबाईलचा वापर करतोय. तंत्रज्ञानातील सर्वात महत्वाची क्रांती म्हटलं तर इंटरनेटची आहे. सर्च इंजिनच्या माध्यमामधून तंत्रज्ञानातील सर्वात महत्वाची क्रांती इंटरनेटची आहे. तर त्या माध्यमातून आपण हवी ती माहिती मिळवू शकतो. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, त्यानंतर युट्यूब इत्यादीच्या माध्यमातून सुद्धा सोशल नेटवर्किंग आपल्याला करता येतं. त्यानंतर भारतातील महिलांची स्थिती व समाज समस्या याविषयी आपलं मत व्यक्त करायचंय. तर स्त्री पुरुष समानता तत्व भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिका, मूलभूत तत्व, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केलेला आहे. भारताचं संविधान महिलांना समानता म्हणून मूलभूत हक्कच देत नाही, तर शासनाला सकारात्मक कृती करण्याची परवानगी देतं. असं असलं तरी महिलांना सातत्याने भेदभावाला सामोरं जावं लागतं. म्हणून भारतीय महिलांपुढे निर्माण झालेल्या समस्या काही आहेत त्या आपण पाहूया. पहिली आहे आर्थिक असमानता. भारतातील महिलांची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे स्त्री पुरुष वेतनाची दरी असलेली दिसते. श्रमिकांच्या बाजारपेठेमध्ये महिलांची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. पुरुषांची टक्केवारी 78% आहे, तर महिलांची टक्केवारी त्या तुलनेत कमी म्हणजे लगे फार 28.2 एवढीच आहे. तस्करी आणि शोषण सुद्धा संयुक्त राष्ट्राच्या मादक पदार्थ गुन्हे अन्वेषण विभागातील अहवालानुसार 2013च्या महिलांची जबरदस्तीने विवाह करण्याची तस्करी केली जाते. स्त्रियांचे विविध मार्गाने शोषण केलं जातं. त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात. मोलकरीण म्हणून त्यांना राबवलं जातं. हे त्यांच्यावर शोषण होतं. साक्षरतेचं प्रमाण सुद्धा कमी आहे. भारतात महिलांचं 2011च्या जनगणनेनुसार साक्षरतेची जी टक्केवारी ती पुरुषांची 82.14 आहे, तर महिलांची त्या मानाने खूपच कमी म्हणजे 65.46 आहे. त्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व. स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत आपण पाहिलं भारतीय संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचं प्रमाण फारच कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे प्रमाण वाढवण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानंतर तिसरा आहे की भारतात विविधतेतून एकात्मता निर्माण केली जाते. हे स्वधारण स्पष्ट करा. विविधता हे लोकशाहीचं महत्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. ही विविधता आपल्याला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय तसेच धार्मिक घटकाद्वारे दिसून येते. भारतासारख्या खंडप्राय देशात आपल्याला ही विविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते. प्रचंड लोकसंख्या, धर्म, गरिबी, निरक्षरता इत्यादीमुळे भारतातील स्थिती अधिकच गुंतागुंतीची झालेली आहे. त्यात शेतकरी आंदोलन, विद्यार्थी आंदोलन, जाती दंगली, जाती हिंसाचार, सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतला कमतरता यामुळे भारतात सार्वजनिक अराजकता म्हणजेच पब्लिक डिसऑर्डर निर्माण झालेली आहे. शांतता आणि सुव्यवस्था राखणं हे राज्याचं प्राथमिक कर्तव्य झालेलं आहे. राज्यात आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय एकात्मता साधणं, शांतता, स्थैर्य अबाधित ठेवणं हे आवश्यक असतं. समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा, एकात्मता व एकी निर्माण करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. ही विविधता सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, आर्थिक, भाषिक स्वरूपाची असू शकते. त्यात आपण सर्व एक आहोत ही भावना असणं गरजेचं आहे. राष्ट्रवाद हा राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करतो व संकुचित दृष्टिकोन न ठेवता राष्ट्रीय दृष्टिकोन निर्माण करत असतो. राष्ट्रीय एकात्मता हा व्यापक संकल्पना असल्यामुळे ती व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाच्या स्वतंत्र ओळखीपेक्षा राष्ट्रीय ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
मी भारतीय आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती आपली राष्ट्रीय ओळख असते, परंतु तरीही आपली मराठी, तामिळ, पंजाबी, हिंदू, शीख, मुसलमान, ख्रिश्चन अशी ओळख नष्ट होत नाही, तर राष्ट्रीय ओळखीपेक्षा दुय्यम ठरते. अमेरिकेत या सामाजिक राजकीय व्यवस्थेला कोशिंबिरीचा वाडगा याने सालाड बॉल असं म्हटलं जातं. या सालाड बॉल मध्ये राष्ट्रीय ओळखीला अग्रक्रमाने प्राधान्य दिलं जातं. त्यानंतर माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्वाचा पैलू आहे, यावर चर्चा करा असा एक प्रश्न विचारला जातो. माहितीचा अधिकार हा सुशासनाचा एक महत्वाचा पैलू आहे. यातून सार्वजनिक धोरण आणि कार्यवाही याविषयी माहिती जनतेस मिळवता येते. माहितीचा अधिकार म्हणजे शासन तसेच शासनाच्या विविध संस्था, संघटना, प्राधिकरणे यामध्ये चालत असलेले जे कामकाज आहे, घेतलेले निर्णय आहे, ते इत्यादी सर्व लोकांना जाणून घेण्याचा कायद्याद्वारे मिळालेला अधिकार म्हणजेच माहितीचा अधिकार. शासकीय संस्थांमधील पारदर्शकतेमुळे कामकाज वस्तुनिष्ठ पद्धतीने होतं आणि कामकाजात निश्चितता येते. नागरिकांना परिणामकारक पद्धतीने प्रशासनात सहभाग नोंदवता येतो. त्यानंतर 2005 साली झालेला हा माहितीचा जो अधिकार आहे, कायदा आहे, त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक माहिती मिळणं शक्य झालंय. माहितीचा अधिकार ही सुशासनाची मूलभूत गरज आहे. अशा पद्धतीने आपण पाहिलं. त्यानंतर भारत ही एक उगवती महासत्ता आहे, याविषयी आपलं मत स्पष्ट करा. तर आज चीन आणि भारत या आंतरराष्ट्रीय संबंधांना आकार देऊ शकणाऱ्या देशांमध्ये गणले जातात. लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात दुसरा आहे, तर तो जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. भारताने आण्विक, अवकाश आणि इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आता लक्षणीय प्रगती केलेली आहे. जगातील मोठ्या 20 अर्थव्यवस्थेच्या व्यासपीठावर म्हणजे G20 मध्ये फोरम मध्ये भारताला स्थान मिळालेलं आहे. जगातल्या 4 म्हणजे ब्राझील, रशिया, भारत आणि चीन, ब्रिक्स यामध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेमध्ये भारत एक आहे. 2010 साली दक्षिण आफ्रिका समाविष्ट झाली म्हणून त्या गटाला आता ब्रिक्स म्हणून संबोधलं जातं. तर 1990च्या अखेरीस रशियन परराष्ट्र मंत्री येवगेनी प्रिमाकोव यांनी रशिया, भारत, चीन अशी त्रिपक्षीय शिखर परिषद आयोजित करण्याची संकल्पना मांडली होती. याद्वारे भारत ही उगवती अर्थसत्ता आहे यास एक प्रकारे अप्रत्यक्ष मान्यता मिळाली होती. त्यानंतर प्रश्न 7वा आहे की दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. भारतातील महिलांची स्थिती खालील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करायची. 4 मुद्दे दिलेले आहेत: आर्थिक असमानता, तस्करी व शोषण, राजकीय प्रतिनिधित्व आणि साक्षरता प्रमाण. तर स्त्री पुरुष समानता तत्व भारतीय राज्यघटनेतील उद्देश पत्रिका, मूलभूत तत्वे, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केलेला आहे. भारताचे संविधान महिलांना समानता म्हणून मूलभूत हक्कच देत नाही, तर शासनाला सकारात्मक कृती करण्याची परवानगी देतं. असं असलं तरी महिलांना सातत्यानं भेदभावाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून काही महिलांपुढे समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर त्या भारतातील महिलांची सर्वात मोठी समस्या आहे की स्त्री पुरुषामधली जी वेतनाची दरी आहे ती आहे. श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची पुरुषांच्या तुलनेने जी टक्केवारी आहे ती खूपच कमी आहे. म्हणजे 28% एवढी महिलांची कमी आहे तुलनेने, पुरुषांच्या तुलनेने. त्यानंतर तस्करी आणि शोषण. महिलांची तस्करी, मादक पदार्थ अहवालानुसार असं म्हटलेलं आहे की विवाह करण्याची तस्करी स्त्रियांची केली जाते. स्त्रियांचं अनेक मार्गाने शोषण केलं जातं, त्यांना मोलकरीण म्हणून वागवलं जातं. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण सुद्धा जर पाहिलं तर तुलनेने कमी आहे. पुरुषांच्या तुलनेने महिलांचं जवळपास 28% कमी आहे. त्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व जरी म्हटलं आपण तर भारतीय संसद आणि प्रत्येक राज्यातील विधानमंडळामधील महिलांचं प्रमाण हे कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कमी आहे, ते वाढवण्याचा सतत प्रयत्न होत आहे. भारत सुशासन निर्माण करण्यासाठी खालील कार्यक्रम स्पष्ट करा. नागरिकांची सनद, लोकपाल आणि लोकायुक्त. तर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर लोक प्रशासनाची जागा सुशासनाने घेतली. भारतातही याच दरम्यान प्रशासनात सुधारणा घडवून आणण्यासाठी संस्था आणि कायदे तयार करण्यात आले. ते पुढील प्रमाणे म्हणता येईल. नागरिकांची सनद. नागरिकांची सनद हा सुशासनाचा एक भाग आहे. ही संकल्पना नागरिक हा राजा आहे व शासन संस्था ही सेवा करण्यासाठी आहे. ही सनद शासनाला जबाबदारीची जाणीव करून देते. शासन जनतेला ज्या सेवा देते त्याबद्दल प्रशासनाने उत्तरदायी असावं व त्या सुविधांबद्दल नागरिक समाधानी असावेत. या सर्व बाबींचा समावेश नागरिकांच्या सनदेमध्ये होतो. भारत सरकारने सन 1996 मध्ये नागरिकांच्या हक्कांची सनद जाहीर केली. यामागे शासन संस्था ही नागरिकांची सेवा करणारी संस्था आहे
हे स्पष्ट होतं. दिलेल्या सेवेची गुणवत्ता ठरलेल्या दर्जाप्रमाणे नसेल तर संस्थांना जबाबदार ठरवलं जातं. यानंतर लोकपाल आणि लोकायुक्त. तर लोकपाल ही संकल्पना सुद्धा स्वीडन या देशाकडून घेण्यात आलेली आहे. स्वीडनमध्ये या कार्यालयास आपण ॲम्बुड्समन असं म्हटलं जातं. यामार्फत शासकीय अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराशी संबंधित तक्रारींची चौकशी करणं, ते निवारण करणं हे कार्य केलं जातं. भारतात लोकपाल अँड लोकायुक्त ऍक्ट 2013 हा कायदा आता 17 जानेवारी 2014 साली लागू झालेला आहे. या कायद्याद्वारे केंद्रासाठी लोकपाल तर राज्यासाठी लोकायुक्त या संस्थांची स्थापना केलेली. महाराष्ट्र हे लोकायुक्त ही संकल्पना राबवणारे पहिलं राज्य आहे. 1972 साली महाराष्ट्र लोकायुक्त संस्था अस्तित्वात आली. त्यामुळे कार्यकारी मंडळ सदस्य, कायदे मंडळ सदस्य, राज्य सरकार, स्थानिक शासन संस्था, सार्वजनिक उद्योग आणि इतर संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्तणुकी विभागात आलेल्या तक्रारींची दखल ही संस्था घेत असते. लोकायुक्त स्वतःहून म्हणजेच स्वाधिकारामध्ये आरोपाची चौकशी करू शकतात. पिनाकी चंद्र कोश यांनी 2019 मध्ये भारताचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर शासकीय अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी करणं, निवारण करणं, नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्याची चौकशी करणं ही कामं असतात. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण प्रश्नपत्रिकेचा आढावा आपण आदर्श उत्तरासह घेतलेला आहे. तर आपण हा ऑनलाईन लेक्चर पूर्ण पाहिला. आपण सर्वांनी पूर्ण पाहिला तर याची रिव्हिजन करा, म्हणजे जास्तीत जास्त गुण आपल्याला परीक्षेमध्ये मिळतील. तेव्हा आपण सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर्स पाहिला त्याबद्दल ई-झोन मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे आपले सर्वांचे धन्यवाद.